झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ज्या गोष्टीसाठी मी इतके दिवस धडपड करत होते ती गोष्ट मला मिळाली। ही कवडी माझी झाली। मीरा खूप मोठं काम केलंस तू माझं। उगाच एवढा जीव लावला नव्हता मी तुला। तुझ्या मनात घुसून मला जे हवं होतं ते मी मिळवलंच। आता मार्जारी माझ्याकडे ही कवडी बघून खुश होणार। माझं आत्तापर्यंतचं सगळं अपयश पुसून टाकणार आहे मी। मार्जारी, मी येते। मी तुझ्यासाठी ही कवडी घेऊन येते। आपल्याला हवी असलेली ही दिव्य कवडी मी मिळवली आहे। या कवडीच्या मालकाने ती स्वतःहून माझ्या हातात ठेवली आहे। मंजिरी, फार मोलाचं काम केलंयस तू। फार मोलाचं। आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी ही कवडी आवश्यक होती। हिच्याशिवाय काहीच शक्य नव्हतं। जवळपास 170 वर्षानंतर ही कवडी गवसलीये। आपण आपल्या उद्दिष्टाच्या एक पाऊल जवळ चाललो आहोत मंजिरी। मार्जारी, मला सांग, ही दिव्य कवडी इतकी महत्वाची का होती? 170 वर्षाचा लेखाजोखा आहे तो। तुझ्या एवढ्याशा मेंदूत किती काळ अबाधित राहणार? द्रीम निरिती देवता प्रसन्नाय। द्रीम निरिती देवता प्रसन्नाय। द्रीम निरिती देवता प्रसन्नाय। मंजिरी, माझ्या कठोर तपस्येचं फळ होतं ते। निरिती देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी 36 वर्ष मी कठोर तपश्चर्या केलीये। 36 वर्ष मी एकाच जागी उभी होते। द्रीम निरिती देवता प्रसन्नाय। 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 द्रीम निरिती देवता प्रसन्नाय।
मार्जारी, कुठल्याही मनुष्याला जे साध्य झालं नाही ती तपश्चर्या तू केलीस. तुझ्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झाले आहे. तुला दर्शन द्यायला आले. निरती, नियती लिहिणारी, प्राक्तन बदलण्याची शक्ती असणारी देवता, चिरतारुण्य देण्याचे सामर्थ्य असणारी देवता, धन्य झाले मी, धन्य झाले मी. बोल मार्जारी, काय वरदान हवंय तुला? संपत्ती? नाही, आरोग्य? नाही. मोक्ष? मोक्ष? नाही, मला नकोय मोक्ष. मग काय हवंय तुला? काय मिळवण्यासाठी तू एवढे कठोर तप केलंस? का माझी आराधना केलीस? मला मला चिरतारुण्य दे. चिरतारुण्य हवंय मला. चिरतारुण्य हवंय मला. दर्शन दिल्या दिल्या तुझ्या मनातलं मी ओळखलं होतं. चिरतारुण्य हे फक्त देवदेवतांसाठीच आहे. समुद्र मंथनातून मिळालेल्या अमृताचं प्राशन करून त्यांनी ते मिळवलंय. बघ माझ्याकडे, चिरतारुण्याची किल्ली माझ्याजवळ असताना केवळ अमृताचं प्राशन झालं त्या काळी मी नव्हते. म्हणून मी चिरतरुण नाही, वृद्ध झाले. बघ, चल आपण दोघं होऊ चिरतरुण. चिरतरुण होण्याचा अधिकार मी स्वतःलाही दिलेला नाहीये मार्जारी. तू दुसरं काहीही माग. नाही, मला चिरतारुण्य हवंय, फक्त चिरतारुण्य. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य, मृत्यू हे नियम निसर्गाने आणि देवाने मनुष्याच्या कल्याणासाठीच बनवले आहे. अमरत्व आणि चिरतारुण्य हा शापच आहे. मोहमायेच्या सागरात बुडालेल्या मनुष्याला आणि तुझ्यासारख्या चेटकिनीला हे कधीच कळणार नाही. तू दुसरं काहीतरी माग मार्जारी. चिरतारुण्य बस, दुसरं तिसरं काही नको. मी तपश्चर्या केली आहे. मनुष्य सहजपणे जे करू शकत नाही असे कठोर तप केलेत मी. मला त्याचं फळ मिळणार नाही का? फळ मिळणार, पण चिरतारुण्याचा मार्ग वाटतो तितका सोपा नाहीये. मलाही पसंत नाही, म्हणूनच मी वृद्धत्व पत्करलं. माझ्याजवळ असलेल्या दिव्य कवड्यांमुळे मला मृत्यू येत नाही. वार्धक्य वाढतच राहणार, पण त्यातच मी समाधानी आहे. तू मला वरदान देण्याचा आशीर्वाद दिलायस देवी. अशाने तुझा शब्द खोटा ठरेल. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज